तुषार पाटीलला आपण प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी किशोर कालेकर दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देतो. कॉंग्रॅच्युलेशन की तुषार पाटील, जबरदस्त बॅटिंग केली. तुषार खरं तर आज 60 धावा होत नव्हत्या, त्या आई गावदेवी खरसुंडीने केल्या, त्या आपण चेस केल्या. खरं तर मालिका वीर साठी जो फ्रीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय ते आदरणीय तेजस जनार्दन कराळे दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर भाविक कराळे दादा यांचं देखील आगमन होत आहे. तर मी विनंती करतोय तेजस जनार्दन कराळे दादांना, ज्यांनी आम्हाला मालिकावीरासाठी फ्रीजचे ते पुरस्कार देत, तेजस दादा आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सरचे स्वागत. चला आता खरी लढत आहे ती मात्र क्वालिफाय मॅचची. इथून जो संघ जिंकेल तर दोस्ती चषकाचा टॉप 5 मध्ये जाणारा चौथा संघ असेल. दोन संघ खरं तर एका बाजूला मालेवाडी संघ जो पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार, तर दुसरीकडे यावर्षी दामतची नाईट टुर्नामेंट जिंकल्यानंतर पुन्हा एकदा नाईट टुर्नामेंट जिंकण्याचं स्वप्न घेऊन उतरणार तो असलपाडा संघ. पहिला बॉल जल्लोष जल्लोष अपील, स्ट्रॉंग अपील होती, पण पहिल्या बॉल वरती मात्र निर्धाव चेंडूने ही सुरुवात होती. असलपाडा संघाच्या खेळाडूंची जी मुवमेंट आहे, जी एनर्जी आहे, ती एनर्जी मात्र इथे विपक्षी टीम वरती नेहमीच भारी ठरली आहे. आणि पुन्हा एकदा त्याच ताकदीने संदीप शेंडे आणि त्यांचा असलपाडा संघ सध्या मालेवाडी टीम सोबत फाईट करत असताना पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल पुन्हा एकदा अपील. काय जल्लोष आहे, रात्रीचे खरं तर 1:30 वाजलाय आणि खेळाडू मध्ये इतकी एनर्जी असलवाडा टीमच्या तुम्ही बघू शकाल. पण मालेवाडी संघाच्या हरेश मालीला मैदानावरील खरं तर गोलंदाजांच्या बॉलिंगचा अभ्यास करावा लागेल आणि आता ती बॅटिंग मालेवाडीसाठी पहिली स्वप्नवत ट्रॉफी रजनी स्पर्धेची कमवावी लागणार आहे. बाटला ब्रश झाला, चेंडू एका धाव्याचा वेगवान कॉल आहे, पहिली धाव इथून ओपन झाली. 3 बॉल आणि 1 धाव धावा फलकावरती ओपन झाली. खरं तर आज बॉलरची जी कामगिरी राहिली ना, खरं तर ती कामगिरी बघता ज्यांनी आम्हाला बेस्ट बॉलरसाठी सायकल पुरस्कृत केलं ना, ते उत्तम कराळे दादांच्या बॉलिंगची जरूर आठवण झाली. बेकरेकरांच्या मनामध्ये उत्तम सदाशिव कराळे दादांची बॉलिंग आजही कायम आहे आणि दादांकडून बेस्ट बॉलरसाठी सायकल या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. फटका या ठिकाणी भारी आहे, तेज यश लेकुरवालेच्या बॅटमधून, कॅप्टनच्या बादमधून ही धाव आली. 4 बॉल आणि 2 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय मालेवाडी टीमने स्वीकारलाय. खरं तर धावसंख्या मागच्या 3-4 मॅच मध्ये चेस होतीये, पण तरी देखील यशने बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. जरूर चांगला निर्णय, कारण सुरुवातीला एक फ्री स्टाईल बॅटिंग करता येते आणि ती फ्री स्टाईल बॅटिंग करावी लागणार आहे ती हरेश माळीला. 4 बॉल आणि अवघ्या 2 धावा. फटका भारी आहे, ताकद भरपूर आहे, हवेत आहे चेंडू, पाठलाग भरपूर आहे, फुल एनर्जीने धावलाय. वाह, सुंदर फिल्डिंग, गुड फिल्डिंग. चेंडू अडवलाय. 2 धावा इथून मिळतील. 5 चेंडू आणि 4 धावा. खरं तर असलपाडा संघ दामतची टुर्नामेंट काय जबरदस्त खेळला होता, त्यानंतर डेची देखील एक टुर्नामेंट या संघाने जिंकली आणि 2 चांदाईची स्पर्धा, डेची चांदाईची स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोस्ती चषकामध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवत असताना यावर्षी ती ट्रॉफी कमावणार का? फटका हरेशचा, वाह वाह क्या बात, सुंदर सुंदर झेल. 1-2 तिसऱ्या अटेम्प्टला आणि उलटी उडी घेताना कॅच पकडली. फिल्डर होते असलपाडाचे या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर कॅच, गोरखनाथ हा खेळाडू त्या ठिकाणी होता आणि रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड दादांकडून कॅच साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइस. क्या बात आहे, टाळा होऊन जाऊ द्या. रायगडचे टायगर सिंगर अजय दादा गायकवाड ज्यांनी आम्हाला या 5ही सुंदर ट्रॉफी पुरस्कृत केल्यात. आणि खरं तर अजय गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र, काय ड्रेसिंग आहे, डुग्गू गायकवाड आणि अजय दादा गायकवाड यांची ड्रेसिंग बघा, दोन्ही शर्ट पॅन्ट रेड. तेजस जनार्दन कराळे यांच्याकडून 2 विकेट कमावणाऱ्या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. असलवाडा संघासाठी ते कॅश प्राइज आहे. तेजस जनार्दन कराळे दादा, अजय दादा गायकवाड दादा आपलं मनपूर्वक स्वागत आणि 1000 रुपये गोरखनाथ साठी. क्या बात आहे.
मयूर सुदाम कराले यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पैसाच पैसा असेल पडा कमावणार किती हे आता बघायचं. गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगवान बॉलिंग गोलंदाजी मार्क वरती आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल. स्कोर येतो मात्र मालेवाडी संघाचा अवघा 4 रन्स पाहिजेत. यश लेकूरवालेला तेजस लेकूरवालेला मैदानावरती स्कोर करावा लागेल. एक अजय गायकवाड यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक घेते. 1000 रुपये. हवेत चाललाय चेंडू हवेत चाललाय. पकडले कॅच. क्या बात. एका मागोमाग एक झटका. आसलवाडा टीमचा फिल्डिंग मधला दबदबा. कारण बॉलरची कामगिरी नेहमीच आपण बघतो बॅटिंगची देखील बघतो पण आज फिल्डिंगने मात्र पूर्णपणे विपक्षी टीमला धक्का देताना गोलंदाजाने हॅट्रिक जर केली तर रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड दादांकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है. खर तर आपल्या आवाजाने जेवढं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात ते खरंच रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड दादांकडून 5000 जर विकेट हॅट्रिक कमावली तर खतरनाक पारितोषिक लागले. यस या ठिकाणी सिंगलचा प्रयत्न होईल. त्यानंतर आणखी कॅश प्राइज येत आहे. विकी एंटरप्राइजेसचे ओनर. यस गाडीची लाईट ऑफ करा. ठीक आहे. विकी एंटरप्राइजेसचे ओनर पवन कराले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता फक्त या मॅच मध्ये धावा विकेट पेक्षा कॅश प्राइज किती आहे हे फक्त आता तुम्ही मोजा. खूप कॅश प्राइज आहे आणि 3 बॉल बाकी आहेत अजून. रन झालं फक्त 5 मालेवाडी संघाच्या. 3 बॉल 5 धावा. वेगवान चेंडू होता तो मात्र अमोलचा. फलंदाजांना चेंडू दिसेनासा करून ठेवलाय तो मात्र आसलवाडा टीमने. भन्नाट वेग आणि विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज भरपूर आहे. 3 चौकारांसाठी तेजस जनार्दन कराले यांच्याकडून 1000 रुपये. 1001 रुपयाचा कॅश प्राइज तेजस जनार्दन कराले यांच्याकडून. गोलंदाज अमोल. फटका भारी. वा तडाखा फलंदाजाचा. तेजस लेकूरवालेने खेचला षटकार. या षटकाराने धावा पोहोचतात स्कोर कार्ड वरती 11 आणि चेंडू संपले ते 5. आईवा कॅश साठी सारंग शेठ कराले अर्थात सरपंच साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाह दैदिप्यमान देखना दिमागदार षटकार मालेवाडी संघाच्या तेजस लेकूरवालेचा धमाका. आणि आईवा कॅश साठी 500 रुपये होते. आमच्या प्रेक्षकांनी कॅच मात्र ड्रॉप केली. फक्त प्रेक्षकांसाठी आहे खेळाडूंसाठी ते कॅश प्राइज नसेल याची नोंद घ्या. आकाशजी जमदारे आणि त्यांच्या समवेत गणेशजी कराळे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आकाशजी जमदारे आणि गणेशजी कराळे आपलं हार्दिक स्वागत. आणि 2 षटकाराने धावा संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती मात्र 17 या आकड्यावरती. विकेट हॅट्रिक जर इथे कंप्लीट केली आसलवाडाच्या बॉलरने विश्वास शेंडे आणि रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है. अजय गायकवाड आणि विश्वास शेंडे यांच्याकडून 5000 आणि प्रदीप कराले यांच्याकडून देखील. प्रदीप करालेंना मी आमंत्रित केलं आपण व्यासपीठावरती यावं. डुग्गू 11 SBCC उमरोली काल जो संघ क्वालिफाय झालाय त्या संघाचे खरं तर संघ मालक आहेत अजय गायकवाड दादा आणि विश्वास शेंडे दादा. वेद 11 डुग्गू 11 SBCC उमरोलीचा धमाका आपल्याला बघायला मिळेल. आसलपाडा संघ जर क्वालिफाय झाला अजय गायकवाड यांच्याकडून अलिबागची ट्रिप आसलवाडासाठी टाळून जाऊ द्या. क्या बात है. मला पण गाडीला लटकून न्या म्हणजे झालं. धावसंख्या 2 ओव्हर मध्ये ती मात्र 17.
सर्व खेळाडूंना भरभरून प्रेम देणारे हे व्यक्तिमत्व रायगडचे टायगर सिंगर अजय गायकवाड दादा. तर मी प्रदीपजी कराळे यांना विनंती करा आपण व्यासपीठावर द्यावं. 2 ओव्हर 17 धावा. सध्या बॅटिंगचा धमाका आपण बघतोय. फटका भारी आहे यश लेकूरवाल्याच्या बॅट मधून. खेळाडू आहेत तोपर्यंत फक्त सिंगल. आसलबाडा टीमच्या गोलंदाजांना इथून मात्र थोडा तडाखा सोसावा लागतोय तो तेजस लेकूरवालचा. आणि विकेट हॅट्रिक जर घेतली तर कैलास शेंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर मला आता धावा मी म्हटलं ना की धावा विकेट पेक्षा पैसा आता काउंट करा तुम्ही. उत्तम सदाशिव कराले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश 1500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पैसा पैसा फक्त पैसाच आता मोजायचा. इथून चांगला चांगला शॉट खेळलाय. पहिली सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न चुकीचा थ्रो झाला. 2 धावा. स्कोर वाढतोय. खरं तर आसलबाडा टीमने ज्या फिल्डिंग मध्ये आता चुका केल्यात मालेवाडी संघाचा स्कोर सध्या वाढला 20 या आकड्यावरती हा स्कोर जाऊन पोहोचलाय. 2 बॉल आणि 20 धावा. खरं तर मालेवाडी संघाने आणखी जर या 4 बॉल मध्ये 10 धावा 30च्या पार स्कोर जर घेऊन गेले तर एक मोठा स्कोर होईल 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. डॉट बॉलची फेक. उत्तम सदाशिव कराळे दादा आणि त्याचबरोबर प्रोप्रायटर पवन कराले यांच्याकडून रोख रक्कम विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये. 3च बॉल राहिलेत. आता 3 बॉल मध्ये ती विकेट हॅट्रिक येईल काय बघायचं. गोलंदाज तयार. तेजस साठी वाईटची डिमांड जरूर आहे पण पंचांनी परफेक्ट ऑब्झर्व केलंय. डॉट बॉल आलाय. 2 बॉल फक्त बाकी. धावा आहेत त्या 20. प्रत्येक विकेट साठी अजय दादा गायकवाड यांच्याकडून 1000. सारंग शेठ कराले सरपंच साहेबांकडून देखील 500. चेंडू इथून मात्र विकेट कीपर कडे. डॉट बॉल. गोलंदाज कुणाल. विकेट आली होती पण संदीपने आय थिंक ती कॅच ड्रॉप केली. आता एकच बॉल शिल्लक आहे. जर विकेट कमावली तर सन्माननीय माजी सरपंच सारंग शेठ कराले यांच्याकडून 500 रुपये आसलपाडा बॉलर कमांडो साठी आणि अजय दादा गायकवाड यांच्याकडून या बॉलला षटकार आला तरी 500 आणि विकेट घेतली तरी 500. क्या बात. फुल टॉस आहे आणि ठोकला षटकार. तेजस लेकरवालेच्या या बेधडक शॉट साठी अजय दादा गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय धावा फलकावरती ते मात्र 26 धावा. लेकूरवाल्यासाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 षटकार त्याने टोटल ठोकले आणि 26 धावा मालेवाडीच्या. पाठिंबा दिलाय ना प्रेक्षकांनी. आणि अजयदादा गायकवाड यांचं वाक्य खरं तर मला आठवलं की आपण सर्व खेळाडूंसाठी पारितोषिक लावणार. मालेवाडी संघ सुद्धा आपलाच आहे आणि त्याचबरोबर आसलवाडा संघ सुद्धा आपला. आपण फक्त एन्जॉय करणार. क्रिकेट एन्जॉय करणार. स्पर्धा एन्जॉय करणार. आणि त्यामुळे दोन्ही संघांना खरं तर आपण हे पारितोषिक लावतो. चला पुढील मॅचच्या टॉस साठी मी आमंत्रित करतोय आराध्य 11 कानोर बॉईज. आराध्य 11 कानोर बॉईज आणि आई गावदेवी खरवई. आई गावदेवी खरवई आणि आराध्य 11 कानोर बॉईज दोन्ही संघाने टॉस साठी यावं. 4 ओव्हरचा सामना यानंतर असणार आहे. कानोर बॉईज आणि आई गावदेवी खरवई आपण नाणेफेकीसाठी या. खरं तर इतकं बक्षीस लागलं ना. खरं तर आज मला सुद्धा खूप सारं बक्षीस आलं. हरिश्चंद्र जाधव साहेबांनी 5000चं बक्षीस दिलं. संदेश करालेनं देखील मला कॉमेंट्रीसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. संदेश दादा आपलं देखील मनापासून आभार. आज खरं तर भरपूर पैसा माझ्यासाठी देखील आलाय. मैत्री कॉम्प्लेक्सचे ओनर रवींद्र कराळे दादा यांचं या ठिकाणी आगमन होतंय. रवींद्र कराळे दादा आपण व्यासपीठावरती यावं.
आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. कानोर बॉयज आणि त्याचबरोबर आई गावदेवी खरबाई. असलबाडा संघ जर इथे 27 धावा करतोय, संघ इथे ट्रॉफी जिंकतोय, तर विश्वास शेंडे आणि अजयदादा गायकवाड यांच्याकडून अलिबाग ट्रिप साठी पाहिजे तेवढा खर्च त्यांच्याकडून आणि राणा भाई यांच्याकडून देखील पाहिजे तेवढा खर्च. तेजस जनार्दन कराळे दादा ज्यांनी आम्हाला फ्रीज पुरस्कृत केला, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस आपण करतोय. कैलास शेंडे दादा यांच्याकडून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 500. कैलास शेंडे यांच्याकडून 1000 चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 1000. अजय दादा गायकवाड यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज. खरवई टीमने टॉस इथे जिंकलाय. रमेश सांबरे यांच्याकडून अमोलने जर षटकार खेचला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. सचिन खडे यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 2000चा कॅश प्राइज. षटकारासाठी सुद्धा 2000 रुपये. क्या बात आहे. फक्त बक्षीस आता मोजा. धाव संख्या 27चं टार्गेट आहे. SK इंटरप्राइजेसचे ओनर पवन कराले यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. 27 धावांचा टार्गेट आहे. तेजस लेकरूवाले आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला इथून स्टार्टअप करत असताना पहिलाच बॉल वेगवान होता, मागे फिल्डिंग चुकीची ठरली, बॉल सीमा पार, वाईट प्लस आलाय चौकार. मोफतच्या धावा मिळतात 5 आणि अजून असे 2-3 जर ठोकले तर अजय गायकवाड यांच्याकडून 5000. तर या संघाला गोवा ट्रिप देण्यात येईल. रवींद्र शेंडे, रोहिदास शेंडे आणि सारंग शेठ कराले यांच्याकडून गोवा ट्रिप असेल. लागेल तेवढा खर्च त्या तिघांकडून करण्यात येईल. आणि या दरम्यान मात्र फटका आलाय. धावा संख्या ती मात्र 2. खर तर 1 बॉल आणि 7 धावा झाल्यात. समाजसेवक अजय जमदरे साहेबांना मी विनंती करेल की साहेब आपण या ठिकाणी यावं. आपलं सहर्ष स्वागत. 1 बॉल आणि 7 धावा झाल्यात. गोवा ट्रिप देखील अनाऊन्स झाले. अलिबाग ट्रिप पाहिजे तेवढ्या खर्चाने अनाऊन्स झालेले आहेत. आपिल मैदानाच्या आतमध्ये. खर तर कॅश प्राइज एवढं आहे ना की ते अनाऊन्स करताना माझी दमछाक झाली आता. कारण उत्तम सदाशिव कराले आणि प्रोप्रायटर पवन कराले यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 3000चा कॅश प्राइज. खर तर फक्त प्रत्येक षटकाराला अजयदादा गायकवाड यांच्याकडून 500, राणा भाई यांच्याकडून देखील 500. गोलंदाज तयार. फटका या ठिकाणी सुंदर खेळलाय. खेळाडू धावतोय. चौकाराच्या समोर होता चेंडू अगदी. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. 27चा टार्गेट असताना असलपाडाचा स्कोअर पोहोचलाय तो मात्र 9 या अंकावरती. SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर आदरणीय प्रदीप यशवंत कराळे साहेबांना विनंती करतो की प्रदीप कराळे साहेब आपण व्यासपीठावरती यावं. प्रत्येक षटकाराला विश्वास शेंडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आकाश जमदरे साहेब आपण या ठिकाणी यावं. समोर मात्र चेंडू खेळलाय. एका धावेचा कॉल आहे. थोडी मिस्टेक झाली फिल्डिंग मध्ये, थोडी खराब फिल्डिंग झाली आणि चेंडू या ठिकाणी अडवण्यामध्ये यश आलंय. या दरम्यान धावा फलकावरती धावा घेतल्या जातात त्या मात्र 3 धावा इथून स्कोर झालाय तो मात्र 12. अजून 15 धावांची गरज आहे. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला टोटल 39 ट्रॉफी ज्यांनी दिलेल्या आहेत
त्यापैकी शुभम विलास कराळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. शुभम कराळे दादा, आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं. आणि काय मॅच आहे, इथून सामना मालेवाडी संघाला जिंकायचा आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी बाउंड्रीसाठी चेकिंग केलं जाईल. अजय जमदारे आणि आकाश जमदारे साहेबांचं सहर्ष स्वागत. तर थर्ड अंपायर रेफर करण्यात आलं. पंचांनी या ठिकाणी आम्हाला सूचित केलं, त्यानुसार चेकिंग इथे केलं जाईल. एक्झॅक्ट चेंडू बाउंड्री लाईनच्या पार आहे, टच आहे की समीप आहे की सेव्ह केलाय, आणि डिसिजन या ठिकाणी येतोय की हा चौकार नसेल. म्हणजे 3 धावा इथून मिळतील. स्कोर झाला या 3 धावांनी टोटल 12. 4 बॉल आणि 12 धावा. अजूनही 14 चेंडू आहेत आणि गरज आहे ती मात्र 15 धावांची. चांगला चेंडू इथून टाकलाय, थोडा बाउन्स होता, टप्पा चांगला होता, आणि इथून मात्र सामना बदलता येईल मालेवाडी संघाला देखील, कारण 13 बॉल आहेत आणि कंपल्सरी 15 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावा. शुभम कराळे दादा आणि त्याचबरोबर प्रतीक कराळे दादा यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत शुभम दादा आणि प्रतीक दादा, आपण आसनस्थ व्हावं. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलने ओव्हर पहिली इथून समाप्त झाली. धावा झाल्यात 12 आणि विजयासाठी 12 चेंडू, गरज आहे कंपल्सरी 15 धावांची. खरं तर बघा, आसलपाडा टीम साठी 2 ट्रिप इथून अनाऊन्स झाल्यात. जर संघ क्वालिफाय झाला तर 3 ट्रिप इथून अनाऊन्स झाल्यात, म्हणजे पुढचे 3 दिवस त्यांच्या ट्रिपचे असणार किंवा त्यापेक्षा जास्त. पहिली ट्रिप असणार आहे संदेश कराळे यांच्याकडून 21 ट्रिप असेल आणि संपूर्ण संघासाठी पाहिजे तो खर्च अर्थात 1 बोकड संपूर्ण संघाला संदेश कराळे यांच्याकडून. दुसरी असणार आहे ती गोवा ट्रिप, रोहिदास शेंडे, रवींद्र शेंडे आणि सारंग शेट कराले यांच्याकडून गोवा ट्रिप, पाहिजे तो खर्च. आणि तिसरी असणारे अलिबाग ट्रिप, रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड, विश्वास शेंडे दादा यांच्याकडून अलिबाग ट्रिप. खरवई संघ गोलंदाज तयार. फटका मागे चाललाय, कॅच आउटच्या स्वरूपात मात्र विकेट. फलंदाज बाद. आसलपाडा संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता 11 बॉल आणि 15 धावा. सामना हळूहळू का होईना थोडा दूर जाताना दिसतोय आणि आसलपाडा संघाला परिस्थिती सांभाळावी लागेल. आसलपाडा संघाला परिस्थिती हँडल करावी लागेल, कारण माजी सरपंच आदरणीय सारंग शेठ कराळे यांना विनंती करतोय, कराळे साहेब आपण, सारंग कराळे साहेब आपण स्टेजवरती यावं, कारण आपली खरं तर आयोजकांच्या वतीने आपल्याला हे खास निमंत्रण आहे की या मॅचच्या क्षणी साहेब आपण व्यासपीठावरती असावं. खरं तर 11 बॉल 15 धावा. आसलपाडा संघ खरं तर आपल्याला मॅचचा आनंद घेऊया, कारण आता सामना क्लोज आलाय, जिथे मालेवाडी संघ देखील विजयाच्या दिशेने चाललाय आणि त्याचबरोबर आसलपाडा संघ देखील विजयाच्या दिशेने. 50-50 अशी मॅच आहे. फटका भारी आहे, पॉवर जनरेट केली आणि पॉवरफुल शॉट, सीमा पार, सिक्सर. षटकार आला, अजून 9 धावांची गरज आहे. जर 2 बॅक टू बॅक आले तर उत्तम कराळे दादा, पवन कराळे दादा यांच्याकडून 3000चा कॅश प्राइज आहे. आणखी एक जरी आला तरी रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड आणि विश्वास शेंडे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर सामना मालेवाडी संघाच्या बाजूने देखील झुकताना दिसत होता, पण हा षटकार जो महत्वाचा ठरतोय तो आसलपाडा टीम साठी, कारण 10 बॉल आणि आता 9 धावा संख्येची गरज आहे. 10 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. सामना पुन्हा आपल्या बाजूने खेचण्यासाठी डॉट बॉल इथून वाढवावे लागतील. ते मात्र तेजस सचिन खडे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक जर आली तर अजून एक आला तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल टाकलाय. कर्णधाराची ही बॉलिंग महत्वाची ठरणार आहे या ओव्हर मध्ये. आता 9 चेंडू आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजेत 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे.
सामना पर बॉल रन आहे. इथून एक एक बॉल हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. एक डॉट बॉल मालेवाडी संघाला ट्रॉफीच्या दिशेने घेऊन जाईल तर एक धाव ही असलपाडासाठी. वाह क्लीन बोल्ड. येस आय थिंक कॅच आउट आहे कारण स्टंप देखील बॅटने उकाडलाय. एक्झॅक्ट काय पण विकेट आहे ही मात्र नक्की आणि फलंदाज आउट आहे. आता 8 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. असलपाडा संघाचा संदीप शेंडे खरं तर आयोजकांच्या भूमिकेत संदीप शेंडेचा रोल भारी राहिलाय. भरपूर अडचणीनंतर देखील हे आयोजन यशस्वी करण्यासाठी या सर्व मित्रांनी पण आता खरं तर संदीप शेंडे ॲज अ प्लेअर म्हणून आपल्या संघासाठी 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. जर संदीप शेंडेने 2 षटकार खेचत हा सामना जिंकवला तर उत्तम सदाशिव कराळे आणि पवन कराळे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज आणि संदीप शेंडेच्या प्रत्येक षटकाराला अजयदादा गायकवाड यांच्याकडून 2000 रुपये असतील. अशोक सदाशिव कराळे साहेबांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. अशोक सदाशिव कराळे दादा SBI चे मॅनेजर आदरणीय प्रदीप यशवंत कराळे साहेब आपण देखील स्टेजवरती यावं. आपलं स्वागत आहे. 8 बॉल 9 रनची गरज आहे. संदीपचा फटका कॅच आउट. विकेट आली बॅक टू बॅक. असलपाडा संघ खरं तर अपेक्षांना वरती खरा उतरला नाही आणि अजय गायकवाड खरं तर या ठिकाणी नाराज अवस्थेत चेहऱ्यावरती नाराजीचे भाव आणि आपला खरं तर जो खेळ संदीपला दाखवायचा होता इथून संदीप मात्र शून्यावरती आउट झालाय. सामना 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. हा सामना नाही तर ही ट्रॉफी आहे असलपाडा आणि मालेवाडीसाठी. त्यामुळे अजून कोणी जिंकलेला नाहीये आणि कोणताच संघ हरलेला देखील नाही. इथून कमबॅक कारण भडवल B+ संघाने डुगू 11 ने काल जो सामना खेचला भडवल B+ ला 6 बॉल मध्ये 9 पाहिजे होता पण हार मानली नाही. डुगू 11 वेद 11 SBCC उमरोलेने आणि तो सामना त्यांनी खेचला. पॅकर स्टेज वरती होते अजय गायकवाड आणि त्यांची ताकद संघाला एक एनर्जी देऊन गेली. आता तसाच सामना 7 बॉल 9 आणि इथून कमबॅक करणार का मालेवाडी संघ हे बघायचंय. मालेवाडी संघ पहिली नाईट टुर्नामेंटची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे आणि ती संधी देखील चांगली आहे आणि विकेट आता असलवाडा टीमचे आउट झाल्यात म्हणजे संघावरती प्रेशर बनवण्याची देखील सिच्युएशन चांगली आहे आणि गोलंदाज तयार. फटका हवेत आहे खेचलाय तो षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. खरं तर आमचा प्रेक्षक राजा त्या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतो. पप्प्या लदगे त्या ठिकाणी बघा दोन्ही हातामध्ये खरं तर चिअर गर्ल्स जसं नाचतात ना तसं दोन्ही हातामध्ये झाडांच्या फांद्या घेऊन तो मात्र मॅचला एन्जॉय करतोय. आज अजयदादा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाचे त्यांचे 2 गाण्याचे शो त्यांनी रद्द केलेले कॅन्सल केलेले आहेत. दोस्ती चषकासाठी 2 शो खरं तर अजयदादांनी कॅन्सल केले आणि 6 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. अजयदादा गायकवाड खरं तर चौकार मारून जर असलपाडा संघ जिंकला तर या संघाला 2000 रुपये या फलंदाजाला अजयदादा गायकवाड यांच्याकडून. खरं तर अजयदादांनी खरं तर आज ATM मधून सर्व तयारीनिशी ते आलेले आहेत. षटकार जर खेचला तर अजयदादा गायकवाड यांच्याकडून 2000 रुपये असणार. चौकार आला तरी 2000 षटकार आला तरी 2000. खरवई टीम आपण या पुढील मॅच साठी रेडी राहा. कानोर बॉयज आपण देखील रेडी राहा नेक्स्ट मॅच साठी. 6 बॉल आणि कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल आणि विजयाचा चौकार जिंकलाय तो मात्र असलपाडा ट्रॉफीचा मानकरी. डीजे बजाव.
हॅलो हॅलो. खरं तर सर्व सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी बाहेर या प्लीज. संदीप शेंडे, संदीप शेंडे, सगळ्यांना घेऊन या. संदीप शेंडे, करण करण टोमरे. यस, विजयाचा हा जल्लोष आहे. खरं तर कानोर बॉईज संघ आपण रेडी राहा आणि खरवई संघ आपण उतरा प्लीज. खरवई संघ आपण फिल्डिंग साठी रवाना व्हा. आणि मी अजयदादा गायकवाड यांना विनंती करेल, अजयदादा आपण या ठिकाणी यावं. भरपूर पारितोषिक आपण खेळाडूंसाठी लावलंय. आसलवाडा संघ ठरलाय या सामन्याचा विजेता संघ आणि ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. खरं तर ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न इथून मात्र अपूर्ण राहिलं. त्या मालेवाडी संघाचा स्कोर थोडा कमी होता. तर बघा मी सर एक मिनिट मॅन ऑफ द मॅचचा किताब लगेल तिथेच देऊया आपण. लगेच योगेश सर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं